Hello students, in today's lecture we see the theorem of Hausdorff property. It is also very important property. In previous lectures we learn arithmetic and geometric mean inequality, examples on that, Cauchy-Squartz inequality, examples on that, interval, neighborhood, how to find interval and how to find neighborhood of point. Okay, in today's lecture we learn Hausdorff property. The statement of Hausdorff property is any two distinct real numbers have disjoint neighborhoods. Any two distinct real numbers, if A and B are distinct real numbers, then they have disjoint neighborhood. That means intersection of these two neighborhoods is phi. Okay, that means you know that the all of you know that the word meaning of word disjoint. Okay, okay, you learn this word in set theory. Intersection of A and B, A intersection B is equal to 5, then A and B are disjoint sets. ओके, म्हणजे त्या दोघांच्या इंटरसेक्शनमध्ये, त्यांच्या सेटच्या इंटरसेक्शनमध्ये जेव्हा एकही पॉईंट नसतो, इंटरसेक्शन एम्प्टी असतो, तेव्हा त्या सेटना आपण काय म्हणतो, डिसजॉईंट सेट्स. दॅट इज हिअर वी हॅव टू शो दॅट दिस इंटरसेक्शन इज डिसजॉईंट. आपल्याला ह्यांचं इंटरसेक्शन डिसजॉईंट आहे हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, so let us see. Again read the statement of our theorem is any two distinct real numbers have disjoint neighborhoods. Okay, so we take let A and B belongs to R. That is A and B are real numbers such that A is not equal to B. That means A and B are both डिस्टिंक्ट रिअल नंबर. डिस्टिंक्ट म्हणजे ते डिफरंट आहेत, वेगळे आहेत, सेम नाही आहेत. सो ए इज नॉट इक्वल टू बी. दे ए अँड बी आर डिस्टिंक्ट रिअल नंबर्स. ओके, सिन्स ए इज नॉट इक्वल टू बी, वी टेक आर इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ ए मायनस बी. दॅट मीन्स आर इज अ डिस्टन्स. R is equal to modulus of A minus B. Since A is not equal to B, R is equal to modulus of A minus B. This is greater than 0. Okay, that is R is greater than 0, which implies R by 3 is also greater than 0. R is greater than 0, so R upon 3 is also greater than 0. Okay, consider two neighborhood of A and B. Now we consider neighborhood of A and B given by neighborhood of A taking radius R by 3 and neighborhood of B R by 3. ओके, आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे, वी कॅल्क्युलेटेड नेबरहूड ऑफ एन ए एप्सिलॉन. आपण कॅल्क्युलेट केलं होतं एन ए एप्सिलॉन. ओके, दॅट इज एप्सिलॉन इज द रेडियस. हिअर वी टेक रेडियस इज इक्वल टू आर बाय 3. ओके, एन ए आर बाय 3 याचं मिनिंग काय, ए इज द सेंटर अँड आर बाय 3 रेडियसचं याच्याभोवती. ए हा जर रिअल लाईनवरचा एक पॉईंट असेल, ए इज द पॉईंट ऑन द रिअल लाईन, देन टेकिंग रेडियस आर बाय 3 फ्रॉम बोथ साईड्स. आर बाय 3. ओके, याच्या हे नेबरहूडमध्ये पॉईंट्स, याच्या आतमधले असणारे सगळे पॉईंट्स. ओके, ओपन बॉल विथ सेंटर्ड ॲट ए अँड रेडियस ॲट आर बाय 3 इज कॉल्ड ॲज नेबरहूड. ओके, म्हणजे ए सेंटर घेऊन घेतलेलं, त्याच्याभोवती काढलेलं सर्कल आर बाय 3 ह्या रेडियसचं, दॅट इज नेबरहूड ऑफ एन ए आर बाय 3 अँड एन बी आर बाय 3. नाऊ वी हॅव टू प्रूव्ह दॅट दिस टू नेबरहूड्स, हे दोन ओपन बॉल्स आहेत. ओके, वी हॅव टू प्रूव्ह दॅट दिस टू नेबरहूड्स इंटरसेक्शन ऑफ दिस टू नेबरहूड्स इज फाय. फाय मीन्स एम्प्टी, म्हणजे ह्या दोन सेटच्या इंटरसेक्शनमध्ये एकही पॉईंट नाही आहे. म्हणजे हे दोन जे सेट आहेत ते ए आणि बी, या सेटचं इंटरसेक्शन फाय येतं आहे. या दोघांमध्ये एकही पॉईंट कॉमन नाही, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, सो वी यूज contrary statement. Suppose we assume that if possible x belongs to that interval. Okay, x belongs to intersection of n a r by 3 intersection with n b r by 3. That means x belongs to n a r by 3 and x belongs to n b आर बाय 3 इंटरसेक्शनमध्ये आहे, म्हणजे तो पॉईंट हा दोन्ही सेटमध्ये असणार आहे. दॅट इज एक्स बिलॉंग्स टू नेबरहूड ऑफ एन ए आर बाय 3 अँड एक्स ऑल्सो बिलॉंग्स टू नेबरहूड ऑफ एन बी आर बाय 3. सो अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ नेबरहूड,
if x belongs to this neighborhood, then distance between x and the center is less than radius. That means x minus a, modulus of x minus a is less than r by 3 according to definition of neighborhood. ओके, जी आपण लास्ट लेक्चरला बघितली आहे की यांच्या सेंटरमध्ये किंवा या नेबरहूडमध्ये जो कोणी पॉईंट यांच्या नेबरहूडमध्ये असेल त्यांच्या दोघांमधलं डिस्टन्स हे रेडियसपेक्षा कमी असणार, असेच सगळे पॉईंट्स त्या नेबरहूडमध्ये असतील. ओके, सो ॲज एक्स बिलॉंग्स टू नेबरहूड ऑफ एन ए आर बाय 3, दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन these two points x and a which is less than r by 3. Okay, again x belongs to neighborhood of b r by 3, so modulus of x minus b is also less than r by 3. Okay, now we considering modulus of a minus b. Modulus of a minus b, त्याच्यामध्ये आपण x ॲड केला आहे आणि x सबस्ट्रॅक्ट केला आहे. दिस इज ॲडजस्टमेंट. a minus x plus x minus b, आपण याच्यामध्ये काही चेंज नाही केला आहे. वी ओनली ॲडेड x and subtracting x. Okay, now by definition of mod or property of mod, modulus of a plus b is less than or equal to mod a plus mod b. Okay, using that property, modulus of a minus x plus x minus b is less than or equal to modulus of a minus x plus modulus of x minus b. A minus x, it can be written as x minus x. Since it is modulus, it gives us positive value, so we can replace it a minus x by x minus a plus x minus b. But here x minus a is less than r by 3 and x minus b is also less than r by 3. That means r plus r, since denominator is same, so this sum is equal to 2r by 3. This sum is equal to 2r by 3. But we know that we consider here modulus of a minus b, and modulus of a minus b is r. Modulus of a minus b, value of modulus of a minus b is r, and we get that this term is less than 2r by 3. That means we get r is less than 2r by 3. ओके, कारण ही व्हॅल्यू कोणापेक्षा लहान आहे, दिस टर्म a modulus of a minus b ची व्हॅल्यू आहे. modulus of a minus b is less than 2r by 3, but value of modulus of a minus b is r, so we get r is less than 2r by 3. Multiplying 3 to the here left, we get 3r is less than 2r. Taking or cancelling r from both sides, we will get 3 is less than 2. But it is possible? Is 3 is less than 2? No. That means our assumption is wrong. What is our assumption? That the point x belongs to intersection of these two sets. That means this intersection is empty. आपण ॲझ्युम केलं होतं की यांच्या इंटरसेक्शनमध्ये एक तरी पॉईंट कॉमन आहे, पण आपल्याला आपलं अझम्पशन इथे रॉंग मिळालं. दॅट मीन्स दिस इंटरसेक्शन इज रॉंग. हे कोणाचं इंटरसेक्शन होतं? टू डिस्टिंक्ट रियल नंबर्सचं इंटरसेक्शन होतं त्यांच्या नेबरहूडचं. दॅट मीन्स for every two distinct real numbers there exists disjoint neighborhood. For distinct real numbers we get disjoint neighborhoods. Okay, it is very important theorem. Go to this theorem. If you have any difficulty, then ask me anywhere.